लाडकी बहिणीचा लाडक्याचा नो 25वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता नेमका कधी वाटप होणार आहे, कोणत्या तारखेला वाटप होणार आहे, त्याचबरोबर याचा जी.आर. कधी येणार आहे याच्याबद्दल या ठिकाणी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्याचबरोबर लाडक्याचा नो एक गोष्ट लक्षात ठेवा, 24वा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता आता या ठिकाणी वितरण थांबलेलं आहे. ज्या महिलांना आणखी पण हप्ता आला नसेल त्यांनी आता विचार करणं बंद करायचे, कारण की 24वा हप्ता वितरणाची आता डेट संपलेली आहे. जरी तुम्हाला आता पात्रतेमध्ये बसत असताल तर 25व्या हप्त्यासोबत तुम्हाला तो हप्ता भेटणार आहे. 24व्या हप्त्याचं वितरण आता थांबलेलं आहे. ऑफिशियली डेट समोर आलेली आहे. त्याच्यामुळे लाडक्याच्यांनो काळजी करू नका. ज्या लाडक्याच्यांना हप्ते भेटले नव्हते त्यांनी आपलं फॉर्मचं स्टेटस चेक करायचं आहे. फॉर्मचं स्टेटस चेक करून तुम्हाला या ठिकाणी मला सांगायचे, कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुमचं फॉर्मचं स्टेटस काय आहे कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. कारण की 24वा हप्ता बऱ्याच लाडक्याच्यांना भेटलेला नाहीये आणि 25वा हप्ता देखील फक्त याच महिलांना भेटणार आहे. अशा स्वरूपाची मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये किती वाटप होणार आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सर्वात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर ही मी माहिती देत आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांना विनंती आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. 25वा हप्ता नेमका कोणत्या महिलांना भेटणार, तुम्हाला हवाय का लाडक्यांना? 24वा हप्ता जर भेटला नसेल तरी पण 25वा हप्ता भेटू शकतो. नेमकी त्याच्यासाठी काय गोष्ट करावं लागणार आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. चला व्हिडिओला सुरुवात करतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 25वा हप्ता आता या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे कधी भेटणार आहे, म्हणजे जुलै महिन्याचा. हा जुलै महिना चालू आहे, 20 तारीख आहे आज जुलै महिन्याची. तर या ठिकाणी जुलै महिन्याचा हप्ता हा 25वा हप्ता नेमका कधी भेटणार आहे, याचा जी.आर. कधी येणार आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे. त्याचबरोबर अशा किती महिलांचा हप्ता बंद होणार आहे, एक महत्वाची अपडेट समोर आली. लाडक्यांनो एक गोष्ट समजून घ्या, एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. त्या अपडेट नुसार मी तुम्हाला सांगणार आहे किती महिलांचा हप्ता आणखी बंद होणार आहे, की कोणाला हप्ता मिळणार आहे, किती महिलांना हप्ता मिळणार आहे हे देखील तुम्हाला मी सांगणार आहे. त्याचबरोबर 25वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता वाटप कधी होणार आहे हे तुम्हाला सांगणार आहे. चला व्हिडिओला सुरुवात करतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लाडक्यांनो एक तुम्हाला दोन महत्वाच्या बातम्या झाल्यात, त्या बातम्या तुम्हाला अगोदर दाखवणार आहे. बातमी आहे TV9 ची. बघा TV9 ची बातमी काय, बघा बातमी तुमच्यासाठी आलेली आहे. मोठी बातमी, लाडक्या बहिणींना मोठा जॅकपॉट, थेट मोठी घोषणा आता मिळणार. काय मिळणार आहे ते तुम्हाला सांगणार आहे. बघा लाडक्या बहिणीसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली. एक जॅकपॉट तुम्हाला लागणार आहे. एक नवीन योजना तुमच्यासाठी सुरू होणार आहे. तर लाडक्यांनो बघा, जरी तुमची साडी योजना जेव्हा दिवाळीची जी साडी भेटत होती ती योजना जरी बंद झाली असेल तरी आता एक नवीन मोठी योजना तुमच्यासाठी सुरू होणार आहे. तर ती योजना तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. तुमच्यासाठी एक जॅकपॉट या ठिकाणी, मोठा जॅकपॉट या ठिकाणी तुमच्यासाठी लागलेला आहे. TV9 ची ही बातमी आहे. बातमी तुम्हाला मी दाखवतो. या ठिकाणी ज्या गोष्टी असतात त्या पुराव्यासहित तुम्हाला मी दाखवत असतो लाडक्यांनो. चला तर बघा ही TV9 ची काय बातमी या ठिकाणी तुम्ही बघू शकता. सरकारने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक अकाउंटमध्ये दर महिन्यात 1,500 रुपये जमा करण्यात येतात. लाडकी बहीण योजनेसोबतच सरकारने महिलांसाठी इतरही काही योजना राबवल्या आहेत. महिलांना रेशन दुकानाच्या माध्यमातून मोफत साडी देखील दिली जाते. मात्र ही योजना आता बंद झाली आहे. यावर प्रतिक्रिया देताना मंत्री गिरीश महाजन यांनी मोठी घोषणा केली आहे. सरकारकडे पैसे नाही असा यात कुठेही भाग नाहीये, परंतु रेशन दुकानामधून साड्या वाटपामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मात्र साड्याऐवजी महिलांसाठी आम्ही आता एक वेगळी योजना राबवत आहोत. या नव्या योजनेच्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळणार आहे. याचा फायदा होणार आहे, अशी मोठी घोषणा गिरीश महाजन यांनी केली आहे. तर बघा लाडक्यांनो एक महत्वाची मोठी योजना आता सुरू होणार आहे. तर लाडक्यांनो तुम्हाला असं सगळ्याला वाटतंय का की ही मोठी जी योजना असणार आहे लाडक्या बहिणीची त्याचा तुम्हाला फायदा व्हायला पाहिजे? तर फायदा व्हायला पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचं आहे आणि ही मोठी योजना तुम्हाला हवी आहे का ते सगळ्या मी गोष्टी डिटेल्समध्ये सांगतो. एक नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला ती माहिती सांगतो. जर माहिती हवी पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. चला तर ही मोठी एक योजना तुमच्यासाठी लाडक्यांनो येणार आहे. खूप महत्वाची ती योजना असणार आहे. आता बघा आता लाडक्या बहिणीच्या योजनेबद्दल मी आता बोलतोय, परत एकदा लाडक्या बहिणी योजनेबद्दल बोलतोय. चला साम टीव्हीची महत्वाची बातमी समोर आली लाडक्यांनो. लाडकी बहीण योजना
रत्नागिरीतल्या लाडक्या बहिणींना मोठा झटका. 1,05,000 महिलांच्या खात्यामध्ये 1,500चा हप्ता येणे बंद झालेला आहे. या ठिकाणी बघा पब्लिश ऑन 19 जुलै 2026 लेटेस्ट बातमी तुमच्या समोर दिसत आहे. काय बातमी बघा, एका जिल्ह्यातले अशा बऱ्याच जिल्ह्यातल्या माहिती यायला सुरुवात झालेली आहे. तर काय बातमी आहे की लाडक्या बहिणीच्या या ठिकाणी यादीतून म्हणजे किती 1,05,000 महिलांना या ठिकाणी वगळले. रत्नागिरी जिल्ह्यातली ही बातमी आहे. रत्नागिरीतल्या एका जिल्ह्यामध्ये 1,05,000 महिलांना बघा, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आधीच कमी लोकसंख्या आहे, कमी लाडक्या ताईंनी फॉर्म भरलेत आणि त्याच्यात मोठा 1,05,000 एवढ्या जास्त लाडक्या बहिणींना या ठिकाणी लाडक्या बहिणीतून बंद केलेला आहे. या बहिणीचा हप्ता बंद झालेला आहे. मोठी कारवाई या ठिकाणी म्हणू शकतो आपण, ही मोठी पडताळणी या ठिकाणी झालेली आहे. तर या ठिकाणी बघू शकतो साम टीव्हीची ही महत्वाची बातमी समोर आली. रत्नागिरी जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या अनेक महिलांना मोठा धक्का बसला आहे. जिल्ह्यातल्या तब्बल 1,05,521 महिलांचे अर्ज अपात्र ठरल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये योजनेचा हप्ता जमा झालेला नाही. मात्र प्रशासनाने स्पष्ट केलं की फक्त तांत्रिक कारणामुळे अपात्र ठरलेल्या महिलांना त्रुटी दुरुस्त करण्याची संधी दिली जात आहे. महिला व बाल विकास विभागाच्या माहितीनुसार रत्नागिरी जिल्ह्यामध्ये या योजनेसाठी 3,77,000 बघा 3,77,000 एवढ्या लाडक्या बहिणी होत्या. त्यापैकी 2,71,000 या ठिकाणी महिला पात्र ठरल्या आहेत. त्यांच्या बँक खात्यामध्ये योजनेची रक्कम जमा करण्यात आली आहे. उरलेल्या अर्ज विविध कारणामुळे अपात्र ठरलेले आहेत. बघा 3,77,000 पैकी या ठिकाणी 1,05,000 लाडक्या बहिणी बाहेर काढलेल्या आहेत. म्हणजे बघा जवळजवळ 3 पैकी 1 लाडकी बहीण बाहेर काढलेली आहे. 33% जर म्हणलं तर त्या लाडक्या बहिणी बाहेर काढलेल्या आहेत. तर 2.5 कोटीपैकी जर विचार केला तर 92 लाखाच्या वर आकडा पोचलाय. म्हणजे विचार करा लाडक्या बहिणी, एवढ्या मोठ्या लाडक्या बहिणी या लाडक्या बहिणी योजनेतून बाहेर काढलेल्या आहेत. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांना विनंती आहे की आपला अर्ज चेक करत राहा. कारण की जर बघितलं 20वा 21वा बऱ्याच जास्त लाडक्यांना भेटला होता, नंतर 22वा 23वा बऱ्याच जास्त लाडक्यांना भेटला नाही, मग त्याला कमी झाले लाडके. त्याच्यानंतर 24वा हप्ता जो आताचा लेटेस्ट हप्ता तो पण बऱ्याच कमी लाडक्यांना भेटलेला आहे. असं हळूहळू या ठिकाणी लाडक्या बहिणी बाहेर पडत आहे. तुम्ही समजू नका की मला मागचा हप्ता भेटलाय म्हणजे पुढचा हप्ता भेटेल. हे माझे वाक्य तुम्ही लक्षात ठेवा. वाटलं तर रेकॉर्डिंग करून ठेवा. हे जे मी बोलतोय ते खरं असतं, सत्य असतं. तुम्हाला जरी वाटलं असेल मला 20वा 21वा हप्ता भेटला, 22वा हप्ता भेटलाय, मला 23वा भेटेल, 24वा भेटेल, 25वा भेटेल, नाही. तुम्हाला वाटत असेल 23वा हप्ता भेटला 24वा भेटेल, नाही. 23व्या बऱ्याच लाडक्या अशा आहेत ज्यांना 23वा हप्ता भेटला होता, त्यांना 24वा म्हणजे जून महिन्याचा हप्ता भेटलेला नाही. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांना दररोज मी विनंती करत आहे की तुम्ही तुमचं फॉर्मचं स्टेटस चेक करत राहा. फॉर्मच्या स्टेटसमध्ये तुमचं अप्रूव्ड असेल तरच तुम्हाला हप्ते भेटतील. रिजेक्ट झाला तर तुम्हाला हप्ता भेटणार नाही. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांना आपलं नाव जिल्हा सांगून तुमचं फॉर्मचं स्टेटस काय आहे सांगायचं आहे. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.